महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज एका विमान अपघातात निधन झालं. त्याबद्दल अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोक रडतायत, अनेक लोकांना दुःख झालंय. यावरती एक प्रतिक्रिया आलेली आहे, ती बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची. ममता बॅनर्जी यांनी याच्यावरती काही सिरियस प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ते राजकीय स्वरूपाचे देखील आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी काय म्हणाल्या ते सुरुवातीला बघूया. त्यांनी म्हटलंय की अजित पवारांचं जे निधन झालंय ते अत्यंत दुःखद आहे. त्यांनी असंही म्हटलंय की हे अत्यंत धक्कादायक असलं तरी या देशामध्ये माणूस सुरक्षित नाही आणि राजकीय नेते सुद्धा सुरक्षित नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. त्या म्हणाल्या की अजित पवार मागच्या काही दिवसांपूर्वी अशा चर्चा होत्या, काही लोकांनी असं म्हटलेलं होतं की अजित पवार हे भारतीय जनता पक्षापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच असं काही घडलंय की काय. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या जजेसकडून चौकशी व्हावी, यामध्ये कुठल्याही दुसऱ्या एजन्सीला इन्व्हॉल्व करू नये आणि निष्पक्ष अशी चौकशी करून त्याच्यातून निकाल लावावा आणि जे काही समोर आणावं, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. They gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. And now what happened today? I need proper investigation. ममता बॅनर्जी यांचे हे आरोप राजकीय स्वरूपाचे असले आणि ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जे विरोधाचं राजकारण आहे तो किती टोकाचा आहे हे आपल्याला माहिती असलं तरी देखील काही प्रश्न सिरियसली विचारले गेले पाहिजेत. ते म्हणजे हे विमान ऑपरेट करणारी जी कंपनी होती VSR एव्हिएशन, या कंपनीला हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि याबद्दलच्या अनेक रिपोर्ट्स आणि अशी अनेक माहिती सध्या समोर येते आहे. यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पत्रकार आवेश तिवारी यांनी समोर आणलेली आहे. आवेश तिवारी हे काही दिवसापूर्वी याच विमानाचा जो अपघात झाला होता 2023 मध्ये, त्याची चौकशी करण्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग टीम मध्ये होते. 14 सप्टेंबर 2023ला हेच विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती अपघातग्रस्त झालेलं होतं. यामध्ये 6 लोक होते, सगळे जखमी झालेले होते. हे लिअरजेट 45 विमान होतं आणि आवेश तिवारींनी म्हटलंय की हे तेच विमान आहे जे त्यावेळेला दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं आणि या विमानाचा त्यांनी रिपोर्ट सुद्धा सोशल मीडियावरती टाकलाय, तो तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती दाखवतोय. आवेश तिवारींनी म्हटलंय की याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स असताना देखील या विमानाला पुन्हा एकदा उडण्याची परवानगी का दिली गेली, DGCA यावेळेला काय करत होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आणि त्यांनी म्हटले की जी काही आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे त्यानुसार VSR व्हेंचर्स ज्या कंपनीचं हे विमान होतं, या विमान कंपनीनं अनेक अशा पद्धतीची जुनी विमानं वापरात काढलेली आहेत आणि जी VVIP लोकांच्या ड्युटीमध्ये लावलेली आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. दिल्लीमध्ये महिपालपूर इथं या कंपनीचं ऑफिस आहे, जिथं स्वतः आवेश तिवारींनी अनेक वेळा फोन केलेले आहेत, पण तरी देखील त्यांचे फोन तिथं त्या कंपनीचे मालकांच्या पर्यंत पोहोचवले जात नाहीत. रोहित सिंग या कंपनीचे मालक आहेत आणि तिथले कोणीतरी स्टाफ ते फोन उचलतात आणि त्याला थातुरमातुर उत्तरं दिली जातात, असा आरोप आवेश तिवारींनी केलाय. विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग या पितापुत्रांची ही कंपनी आहे आणि या पितापुत्रांच्यावर देखील अत्यंत सिरियस आरोप आहेत की यांनी अशाच पद्धतीनं अतिशय बेजबाबदारपणानं ही सगळी कंपनी चालवलेली आहे आणि अनेक वेळा त्यांच्या कंपनीनं जे घोटाळे केलेले आहेत किंवा नियमांचा भंग केलेला आहे, तसा भंग केलेला असताना देखील यांना परवानगी दिली जाते. सुहेल सेठ यांनी तर आरोप केलाय की DGCA जी भारताचं या संपूर्ण विमान उड्डाणाचं एक प्रकारे रेग्युलेशन करते, ही DGCA या पितापुत्रांच्या खिशात आहे आणि त्यामुळेच त्यांना असं लायसन्स दिलं जातं आणि त्यामुळेच हे सगळे अपघात होत आहेत. नितीन सातपुते यांनी देखील या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केलाय. त्यांनी असं म्हटलंय की अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटत आहे. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी करण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीवपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं किंवा यामागे काही राजकीय घातपात षडयंत्र आहे का, या सगळ्याची CBI मार्फत चौकशी व्हायला हवी. त्यामुळे आज सकाळी अजित पवारांचं ज्या विमान अपघातात निधन झालं त्याच्याबद्दल अनेक सिरियस प्रश्न विचारले गेलेले आहेत. या विमानाची जी कंपनी हे सगळं ऑपरेट करत होती त्या कंपनीवर सर्वात मोठे प्रश्न आहेत आणि त्याशिवाय इतर अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे येणाऱ्या काळात दिली जातील. सध्या DGCAनं याची इन्क्वायरी चालू केलेली आहे. त्यांची एक 4 लोकांची टीम बारामतीमध्ये पोहोचलेली आहे. ती या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहे. पण तरी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणीस वेग तेव्हा येईल जेव्हा ब्लॅक बॉक्स हातात येईल आणि ब्लॅक बॉक्समधून समजेल की नेमकं त्या वेळेला पायलट्समध्ये काय संभाषण झालं, नेमकं कुणी काय केलं, कोणकोणते कॉल्स त्यावेळेला घेतले गेले, कुणी ते कॉल्स घेतले आणि त्याचा परिणाम काय झाला. या सगळ्या गोष्टी आता या ब्लॅक बॉक्स हातात आल्यानंतरच आपल्याला समजतील. पण तुर्तास आपल्याला सर्वांना ही गोष्टीची अपडेट द्यायची म्हणजे हे विमान जो अपघात झालाय तो अगदी धावपट्टीच्या जवळ झालाय आणि या विमान अपघाताच्या अगदीच काही मिनिट अगोदर हे विमान खाली उतरलं असतं,
पण धुकं असल्यामुळे या विमानानं एक फेरी एक्स्ट्रा काढली, म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये विमान उतरवायचा प्रयत्न करून तो फसला, त्यामुळे ते विमान परत वर गेलं आणि एक राऊंड काढून पुन्हा ते विमान उतरवायचा प्रयत्न केला. तेव्हा धुकं असल्यामुळे वैमानिकांनी आपला कंट्रोल गमावला आणि कंट्रोल गमावल्यामुळे ह्या विमानाचा अपघात झाला, अशी आतापर्यंतची माहिती आहे. जे काही आपल्या समोर आहे त्यामध्ये एवढी माहिती सांगितलेली आहे. शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द ओ शिट होते असं देखील सांगितलं जाते, पण याच्याबद्दलच्या कंप्लीट डिटेल्स आणि नेमकं काय काय घडलं, कसं घडलं, याच्यामध्ये खरोखर काही घातपात होता का, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपल्याला लवकरच माहिती मिळेल. पण तुर्तास एवढं मात्र खरं आहे की महाराष्ट्रातल्या एवढ्या महत्वाच्या व्यक्तीचा मृत्यू या अपघातात झालेला आहे. या अपघाताबद्दलची प्रत्येक खरी गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचलीच पाहिजे, कारण या एका घटनेमुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा या घटनेबद्दल काही डाऊट वाटतो का, ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.